नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 524वा भाग. तर पहिली अशी आहे, काही काही लोकांना जगात अशक्य असं काहीच नाही असं वाटत असतं. मग त्यांनी एखादं रिव्हॉल्विंग दार धाडकन कधीच बंद केलेलं नसतं. काही काही लोकांना जगात अशक्य असं काहीच वाटत नसतं, कारण त्यांनी एखादं रिव्हॉल्विंग दार धाडकन कधीच बंद केलेलं नसतं. दुसरी आहे, सल्लागार हे नाव कुणाला देतात? अवघड शब्द वापरून जे ऐकणाऱ्याचा गोंधळ उडवून देतात त्या माणसांना सल्लागार म्हणतात. सल्लागार हे नाव कुणाला देतात? अवघड शब्द वापरून जे ऐकणाऱ्यांचा गोंधळ उडवून देतात त्या माणसांना सल्लागार म्हणतात. तिसरी आहे, मला जर मानसिक ताण आला तर मी एक खूपच सोपा उपाय करतो. बुटात 2-3 छोटे छोटे खडे घालतो आणि ते बूट घालून चालायला लागतो. ताणापासून लक्ष दुसरीकडे घेऊन जातो. मला जर मानसिक ताण आला तर मी एक सोपा उपाय करतो. बुटात 2-3 छोटे छोटे खडे घालतो आणि ते बूट घालून चालायला लागतो. ताणापासून लक्ष दुसरीकडे घेऊन जातो. चौथी कविता आहे, शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित हा 58वा भाग. गुरु म्हणाले विचारलेला छान प्रश्न आहे, नीट ऐक आता तुला उत्तर देत आहे. गुरु म्हणाले विचारलेला प्रश्न छान आहे, नीट ऐक आता तुला उत्तर देत आहे. भ्रमाने व कल्पनेने बरेच काही वाटते, कितीही वाटले तरी ते स्वीकारायचे नसते. भ्रमाने व कल्पनेने बरेच काही वाटते, कितीही वाटले तरी ते स्वीकारायचे नसते. भ्रम आणि आत्मा यांचा काही संबंध नसतो. आत्मा कधीच कुणाशी जोडलेला नसतो. भ्रम आणि आत्मा यांचा काही संबंध नसतो. आत्मा कधीच कुणाशी जोडलेला नसतो. कुठलाही आकार नाही, रूप नाही, रंग नाही, पंचेंद्रियांनी तो कळण्यासारखा नाही. कुठलाही आकार नाही, रूप नाही, रंग नाही, पंचेंद्रियांनी तो कळण्यासारखा नाही. आकाश निळे भासते तरी कुठलाच रंग नाही, तो निळेपणा आकाश सोडून आणिक कुठेच नाही. आकाश निळे भासते तरी त्याला कुठला रंग नाही, तो निळेपणा आकाश सोडून आणिक कुठेच नाही. पक्का विश्वास असतो की आकाश निळे आहे, जसे दिसते तसे आहे, तसे वाटते आहे. पक्का विश्वास असतो की आकाश निळे आहे, जसे दिसते तसे आहे, तसे वाटते आहे. पंचेंद्रिय आणि मन दोन्हीही इथे आहे. बुद्धीला जे गम्य तेच वाटते आहे.
पंचेंद्रिय आणि मन दोन्ही इथेच आहे. बुद्धीला जे गम्य तेच वाटते आहे. क्षमता या सर्वांची थोडी अन तेवढेच कळते. त्याच्या पलीकडे जे आहे ते कळत नसते. क्षमता या सर्वांची थोडी अन तेवढेच कळते. त्याच्या पलीकडे जे आहे ते कळत नसते. पडद्यांच्या पलीकडे आहे तो साऱ्याचा स्रोत आहे. स्रोतास समजून घेणे हेच ज्ञान आहे. पडद्यांच्या पलीकडे आहे तो साऱ्याचा स्रोत आहे. स्रोतास समजून घेणे हेच ज्ञान आहे. पडदे ओळखणे सोडणे हीच साधना आहे. पडदे ज्यापासून बनले तोच आत्मा आहे. पडदे ओळखणे सोडणे हीच साधना आहे. पडदे ज्यापासून बनले तोच आत्मा आहे.